आज आपण बनवणार आहोत संक्रांती स्पेशल खुसखुशीत असे तीळ आणि गुळाचे लाडू। तर इथे 1 वाटी तीळ घेतलेली आहे आणि 1 वाटी गुळ घेतलेला आहे। गुळापेक्षा तिळाची क्वांटिटी जास्त आहे। आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्याला भाजून शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे। हे तीळ भाजलेले नाहीत, तर तिळाला पहिले भाजून घेऊया। एका पॅन मध्ये तीळ भाजून घ्यायचे आहे। तर तीळ छान तडतडले आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे। काढून घेऊया। तिळाला थंड करून घ्यायचं आहे आणि या तिळामधले 2-3 चम्मच तीळ वेगळे ठेवायचे आहेत। त्याच्यामध्ये टाकायचे शेंगदाणे। शेंगदाणे पण थोडेसे बाजूला ठेवले आहे। तीळ थंड झाल्याच्या नंतरच ग्राइंड करायचे आहेत, कारण गरम तीळ ग्राइंड केले तर तिळाचं तेल रिलीज होऊ शकते। तर तिळाला चालू बंद करून ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर तिळाला अशा प्रकारे ग्राइंड करून घेतलेला आहे, जाडसर असं। तर इथे एका कढाईमध्ये टाकायचं आहे 1 चम्मच तूप। तुपामध्ये टाकायचं आहे गूळ। गूळ मेल्ट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे 1 चम्मच। 1 तार किंवा 2 ताराची चासणी बनवायची नाहीये। गुळाला फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे किंवा गुळाला विरघळून घ्यायचं आहे। पूर्ण गूळ वितळलेला आहे किंवा मेल्ट झालेला आहे। त्यामध्ये टाकायची ग्राइंड केलेली तिळाची पावडर। हे शेंगदाणे टाकायचे आहे बाजूला ठेवलेले तीळ टाकायचे आहेत। त्यामध्ये अर्धा चम्मच टाकूया सूट पावडर, इलायची पावडर। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसवरून खाली घेऊन लाडू बनवून घेऊया। तर हे मिश्रण घेऊया एका प्लेट मध्ये। मनचाही साहित्य याचे लाडू बनवून घ्यायचे। बघा असे। ही प्रोसेस थोडे तीळ गरम असतानाच करायची आहे। तीळ आणि गुळाचे लाडू कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा। रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।